मित्रांनो, एम-एस-टी-सी-टी एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करण्यासाठी मॅथेमॅटिक्स हा विषय इग्नोर करून चालणार नाही. पण ॲट द सेम टाईम मॅथेमॅटिक्स हा विषय खूप लेंदी आहे आणि त्याचा प्रत्येक टॉपिक कव्हर करणं एक पॉसिबल गोष्ट नाही आहे. तर असे कोणते टॉपिक्स आहेत किंवा चॅप्टर्स आहेत, जे की खूप हायली वेटेज्ड आहेत आणि त्यासोबतच त्याची एक्झाममध्ये यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण त्याचबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला त्या टॉपिक सांगेल. त्यासोबतच मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगेल, जेणेकरून तुम्हाला मॅथेमॅटिक्समध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोअर करता येतील. तर मित्रांनो, नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं बघूया, आपण या व्हिडिओमध्ये असे 2 टॉपिक्स कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, की हाऊ टू स्कोर मॅक्सिमम मार्क्स इन मॅथेमॅटिक्स. ओके. त्यासोबतच हायली वेटेज टॉपिक्स आणि एक स्मार्ट स्ट्रॅटेजी जी जी वापरून तुम्ही तुमचे स्कोर वाढवू शकता. सगळ्यात पहिलं आपण बघूया, एवढा मॅथ्स इम्पॉर्टंट का आहे? कारण की सगळ्यात पहिली गोष्ट, एक मॅथ्सचा खूप एक हाय इम्पॅक्ट आहे सी-ई-टी पर्सेंटाइलवरती. ओके. त्यासोबतच एक स्ट्राँग सब्जेक्ट आहे, जी की तुमचा रँक बूस्ट करू शकतो. कारण की याचं प्रेफरन्स कधी पण जास्त असतं एक्झाममध्ये, ठीक आहे. आणि त्यासोबतच जर तुम्ही हे बघा, मॅथ्स तुम्हाला वाटत असेल की अवघड आहे. पण जर तुम्ही एक प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरून, त्यासोबतच प्रॅक्टिस करून आणि जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करून जर तुम्ही ह्या गोष्टीला सामोरे गेलात, तर तुम्हाला हे खूप एक छान सब्जेक्ट आहे आणि तुमचे पर्सेंटाइल स्कोर करण्यासाठी ते खूप हेल्प करेल तुम्हाला. ओके. सो स्मार्ट स्टडी बीट्स हार्ड स्टडी, जे की आज तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. जर तुम्ही ही गोष्ट मी सांगितलेल्या इम्प्लिमेंट केल्या, तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली इन्क्रीज होईल. ओके. तर सगळ्यात पहिलं बघूया आपण हाय वेटेज टॉपिक्स. या टॉपिक्सला जर तुम्ही जास्त फोकस केलं, म्हणजे मी असं म्हणत नाहीये की हेच टॉपिक येतील, बट हे काही प्रिव्हियस ट्रेंडनुसार या टॉपिकला एक्झाम्सनी जास्त प्रेफरन्स दिला आहे आणि याचे क्वेशन्स जास्त वेळेस अपीअर झालेत आहेत एक्झाममध्ये. आता सगळ्यात पहिलं, इंटिग्रल, डिफायनाईट अँड ॲप्लिकेशन्स. याचे अप्रॉक्सिमेट वेटेज आहे 10-12%. ओके. त्यासोबतच 3D डायमेन्शनल जॉमेट्री, याचा आहे 9-11%. मग वेक्टर अल्जेब्रा 8-10%. प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स, जी की खूप एक इम्पोर्टंट चॅप्टर आहे. त्याचं पण 7-9% आहे. मग ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, मॅक्स मीन, रेट ऑफ चेंज वगैरे, त्याचं आहे 6-9%. मग ट्रिग्नॉमेट्री, जे की खूप मोठं आहे आणि त्याचा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे आपल्या सिलेबसचा. त्याचं 6-8% वेटेज आहे. डिफरन्शियल इक्वेशन्स 5-7%. मॅट्रायसेस अँड डिटर्मिनंट्स, याचा हमखास क्वेश्चन तुम्हाला भेटेल एक्झाममध्ये. कोणत्याही इयर्स तुम्ही काढलात तरी हे क्वेश्चन्स तुम्हाला भेटतात. त्याचं आहे 4-6%. सिक्वेन्स अँड सीरीज, कॉम्प्लेक्स नंबर, कोनिक सेक्शन, कोऑर्डिनेट जॉमेट्री, या सगळ्यांचं आहे नियरली 3-5%. मग लिनियर प्रोग्रामिंग, मॅट्रायसेस, ओके. त्यामध्ये आयगन अँड स्मॉल ॲप्लिकेशन्स, त्याचं 1-3%. अँड लास्ट म्हणजे मॅथेमॅटिकल रिझनिंग अँड सेट ऑफ रिलेशन्स. ओके. याचं इतकं वेटेज नाहीये, बट मी तुम्हाला स्टिल तुम्हाला एक बेसिक आयडिया यावी म्हणून तुम्हाला मी हे टॉपिक टाकले आहेत. बट तुम्ही, माझं म्हणणं आहे, तुम्ही एकदा ह्या मेन टॉपिकवरती फोकस करा. आता हे जे टॉपिक्स आहेत, ज्यांचं खूप हाय वेटेज आहे, तुम्ही याच्यावरती फोकस केलात, तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली इन्क्रीज होईल. आता हे बघा, हे जे टॉपिक्स आहेत शेवटचे, सिक्वेन्स, कॉम्प्लेक्स नंबर वगैरे, हे काही खूप मोठे टॉपिक्स नाही आहेत. जर तुम्ही याची प्रॉपर प्रॅक्टिस केली आणि तुमची जर ॲक्युरसी मेंटेन केली या टॉपिक्समध्ये आणि जर तुमचे काही छोटे-मोठे फॉर्म्युलाज आहेत ते लर्न केले, तर तुम्हाला याच्यामध्ये नक्की आउट ऑफ मार्क्स पडतील. प्रॉब्लेम येतो कुठे? तर इथे. कारण की या टॉपिक्स, एकतर हे टॉपिक्स खूप मोठे आहेत. यांच्यामध्ये प्रॅक्टिस खूप जास्त लागते तुम्हाला. फॉर्म्युलाज वगैरे खूप जास्त आहेत आणि तुमची कुठेही समज तुम्ही एक गोष्ट चुकली एका कोणत्या स्टेपमध्ये, तुमचा पूर्ण क्वेशन रॉंग होऊ शकतो. म्हणून तुम्हाला आत्ताच वेळ आहे. तुम्ही जर या टॉपिककडे लवकरात लवकर फोकस केलात, तर तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली इन्क्रीज होऊ शकतो. ओके. आता नेक्स्ट बघूया मित्रांनो, ते म्हणजे स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की तुमचा स्कोर कसा इन्क्रीज करू शकता. आता मित्रांनो, प्रत्येक एक्झाममध्ये आपण सगळ्यात पहिलं कोणती गोष्ट पाहतो, ती म्हणजे पी-वाय-क्यू क्वेशन्स पाहतो. कारण की एक्झामचा ट्रेंड म्हणजे एक्झाम एक्झॅक्टली ते काय विचारतात आणि कोणत्या टॉपिकमधून विचारतात, हे कळणं खूप गरजेचं आहे. अनटिल अनलेस तुम्हाला ती गोष्ट कळणार नाही, तुम्हाला एक आयडिया नाही भेटणार की तुम्ही कुठून तयारी सुरू केली पाहिजे. त्यासाठी लास्ट 10-12 इयर्सचे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणं एक मस्ट गोष्ट आहे. त्यासोबतच टॉपिक वाईज प्रॅक्टिस करा. तुम्हाला जे टॉपिक अवघड जातात किंवा ज्या टॉपिकचं हाय वेटेज आहे, त्यांचे क्वेशन्सची प्रॅक्टिस जास्त करा. आता मित्रांनो, तुम्ही ह्या जेव्हा गोष्टी कराल, या 2 गोष्टी, तेव्हा तुम्हाला कळेल की कोणत्या टॉपिकमधून क्वेशन्स जास्त रिपीट होत आहेत. कारण की प्रत्येक वर्षी असं नाही होत की प्रत्येक क्वेशन नवीन आहे. त्यातले काही क्वेशन्स रिपीट असतात. फक्त फ्यू न्यूमरिकल्स किंवा नंबर्सचा खेळ असतो. बाकी फॉर्म्युला वगैरे हा सगळा सेम ठेवतो. म्हणून म्हणतो की पी-वाय-क्यूज कधीही आधी सॉल्व्ह करायचे, जेणेकरून तुम्हाला एक त्यांचा पॅटर्न कळेल आणि तुम्ही त्यानुसार तुमची तयारी करू शकता. आता नेक्स्ट बघूया ॲक्युरसी. आता हे बघा, मॅथेमॅटिक्स किंवा सी-ई-टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. ओके. त्यासाठी तुम्ही असं नका करू की तुम्ही कोणतेही ब्लाइंड गेसेस करताय. त्याने काय होईल, तुमचा स्कोर उलटं कमी होईल.
त्यापेक्षा तुम्ही आत्तापासून जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तुम्ही जास्त मॉक टेस्ट, टेस्ट सीरीज वगैरे दिले, त्यामध्ये प्रयत्न करा की तुम्ही 70 to 80% क्वेश्चन अटेम्प्ट करताय, दॅट टू विथ मिनिमम 90% ॲक्युरसी. ओके. याच्यानेच तुमचा स्कोर वाढेल. कारण की जर तुम्ही ब्लाइंड गेसेस केले, तर तुमचा निगेटिव्ह मार्किंगमध्ये स्कोर कमी होऊ शकतो. आता नेक्स्ट बघूया ते म्हणजे फॉर्म्युला स्ट्रॅटेजी. आता मित्रांनो असे काही टॉपिक्स आहेत जसे की इंटिग्रल्स, वेक्टर अँड 3D, ट्रिग्नॉमेट्री, प्रोबॅबिलिटी, जे की कंप्लीटली फॉर्म्युला बेस्ड आहेत. तुम्हाला अनटिल अँड अनलेस त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. मग अशा टॉपिकचं काय करायचं? तुम्ही एक सिंपल काम करा. तुम्ही त्या टॉपिक्सचं एका पेजवरती किंवा तुमच्या नोट्समध्ये एका साईडला फॉर्म्युला लिहून ठेवा. जेणेकरून तुम्हाला कन्सेप्टची गरज नाही पडणार, पण तुम्ही जर फॉर्म्युला डोक्यात असेल तुमच्या, तर तुम्ही इझिली तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि त्या बुकला किंवा त्या नोट्सला तुम्ही डेली रिवाईज करा. ओके. आता हे बघा, आपल्याकडे वेळ खूप कमी असतो एक्झामसाठी आणि क्वेश्चन्स खूप जास्त असतात. मग आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे इथे. तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जे टॉपिक ईझी जातात ते तुम्ही त्यानुसार तुम्ही तुमचं प्रेफरन्स किंवा तुमचा अटेम्प्ट ऑर्डर करू शकता. आता मी फॉर एक्झाम्पल रिझनिंग दिलं कारण की रिझनिंगचे क्वेश्चन्स खूप ईझी असतात आणि तुम्हाला बघताच त्याचं आन्सर भेटून जातं. त्यासोबतच लिनियर प्रोग्रामिंग, मॅट्रायसेस, प्रोबॅबिलिटी, 3D अँड वेक्टर्स, इंटिग्रल्स अशानुसार म्हणजे तुम्ही ईझी टू लेंदी. ओके. आता समज लिनियर असेल, मॅट्रिक्स असेल, तुम्हाला याचा आन्सर लगेच भेटून जाईल काही स्टेप्समध्ये. त्यासोबतच इंटिग्रल म्हणलं तर तुम्हाला हे खूप लेंदी असेल आणि तुम्हाला तुमचा खूप वेळ जाईल. त्यासाठी काय करा, जे क्वेश्चन्स ईझी आहेत, जे तुम्हाला जमतात किंवा तुमच्या ज्याच्यात जास्त पकड आहे, ते क्वेश्चन्स आधी सॉल्व्ह करा अँड देन गो टू द लेंथीएस्ट क्वेश्चन. आता एक लास्ट बघूया आपण, जे म्हणजे कॉमन मिस्टेक जे आपण खूपदा करतो. आपण सगळ्यात पहिलं आपण पी-वाय-क्यूजला इग्नोर करतो. आपण पी-वाय-क्यूजला एकतर शेवटी करायचा ट्राय करतो किंवा असं आपण म्हणतो, की आपण करू म्हणण्यामध्ये आपण राहून जातो ते. तर ही चुकी करू नका. तुमच्याकडे आता वेळ आहे, तर पी-वाय-क्यूज होईल तितके सॉल्व्ह करा. त्यासोबतच प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करू नका एक्झाममध्ये. कारण की काही क्वेश्चन्स तुमचा वेळ खाऊ शकतात आणि जे तुमचं फोकस आहे, ते तिथं हलू शकतं. म्हणून 80 to 90% क्वेश्चन सॉल्व्ह करा विथ हाय ॲक्युरसी. त्यासोबतच तुमचं जे काही बेसिक्स आहेत, फाउंडेशनल आहे, इन हाय वेटेज चॅप्टर्स जे की तुम्हाला सांगितलं आहे मी, ते स्ट्राँग करा आधी. ओके. तेव्हाच तुम्हाला त्याच्या पुढच्या गोष्टी कळतील आणि तुमचं जे पूर्ण चॅप्टर आहे ते परफेक्टली कव्हर होईल. फॉर्म्युलाज कंटिन्यूअस रिव्हिजन करत नाही आपण, जी की खूप कॉमन मिस्टेक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आहे, एक फॉर्म्युला बुक बनवा आणि ते डेली 10 to 15 मिनिट्स रिवाईज करत चला. आणि नो मॉक टेस्ट प्रॅक्टिस. आता मित्रांनो, तुम्ही बरेच वेळेस काय करता, की तुम्ही फक्त पी-वाय-क्यू सॉल्व्ह करता. पण तुम्हाला टेस्ट सीरीज देणं का गरजेचं आहे? कारण की तुम्हाला एक एक्झॅक्टली त्या एक्झामचं वातावरण, त्यासोबतच ते प्रेशर आणि मिनिमम टाईममध्ये तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची जी प्रॅक्टिस होती, ते मॉक टेस्टनीच होती. म्हणून तुम्हाला जितकं जमेल तेवढं मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला मेन एक्झाममध्ये ते प्रेशर आणि ते एन्व्हायर्नमेंट सूट होऊन जाईल. ओके. आणि तुम्ही तुमचं 100% देऊ शकाल. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते आजचा पूर्ण व्हिडिओ. आता मी तुम्हाला यामध्ये हाय वेटेज टॉपिक्स त्यासोबतच स्ट्रॅटेजी तुम्ही कशी तुमचे मार्क्स स्कोर करू शकता आणि मॅक्स टू मॅक्स मार्क्स स्कोर करू शकता हे सांगितलं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. इन केस तुम्हाला कोणता नवीन टॉपिक पाहिजे असेल किंवा कोणता नवीन क्वेश्चन्स पाहिजे असतील तर मला प्लीज कमेंट डाउन करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला नेमकं काय रिक्वायरमेंट आहे तुमची आणि मला तुम्हाला काय द्यायला पाहिजे. ओके. तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.